आणि या क्षणाची खूप मोठी बातमी आहे। बदलापूर प्रकरणातील सहआरोपी आपटे आणि कोतवाल अटकेत। बघा, खूप मोठी बातमी आहे। शाळेचे अध्यक्ष तुषार कोतवाल हे फरार होते। 1.5 महिन्यांपासून दोन्ही आरोपी फरार होते। ठाणे क्राईम ब्रांचकडून दोघांना अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणावर हायकोर्टाने देखील पोलिसांवर ताशेरे ओढले होते, मात्र उदय आपटेंना अटक झालेली आहे। सहआरोपी आहेत हे दोघंही आणि कोतवाल देखील अटकेत आहेत। 1.5 महिन्यांपासून जेव्हा प्रकरण घडलं, गुन्हा घडला, दाखल झाला, त्यानंतर हे 1.5 महिन्यांपासून दोन्ही आरोपी फरार होते। शाळेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस दोघांनी आता पोलिसांनी अटक केली। शाळेचे अध्यक्ष तुषार कोतवाल फरार होते आणि सहआरोपी आपटे देखील फरार होते आणि त्यांना आता पोलिसांनी अटक केली। या प्रकरणावर हायकोर्टाने देखील पोलिसांवर ताशेरे ओढले होते। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख आपल्यासोबत आहेत। अभिजित, या दोघांना म्हणजे आपटेंना आणि कोतवालला कुठे अटक केली? तुषार आपटे आणि कोतवाल यांना आज ठाणे क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी अटक केल्याच्या माहिती मिळते। हे दोघे जे आरोपी होते, तुषार आपटे होते, यांनी न्यायालयात देखील जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र अर्ज फेटाळण्यात आला। त्यानंतर आज ठाणे क्राईम ब्रांचच्या पथकाने त्यांना अटक केल्याची सध्या माहिती समोर येते। त्या दोघांना एसआयटीच्या ताब्यात देण्याची देखील माहिती समोर येते। उद्या या दोघांना कल्याण कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे। अभिजित, खरं म्हणजे या दोघांना अटक होणं खूप महत्त्वाचं होतं, कारण बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आणखी काहीतरी माहिती या दोघांकडून मिळू शकेल। त्यामुळे या दोघांना अटक होणं खूप गरजेचं होतं, कारण यावरून काही मानवी तस्करीचा देखील आरोप काही जणांनी केला होता। कोर्टात याचिका देखील दाखल झाली। त्यामुळे या दोघांच्या अटकेतून पोलीस काय आता माहिती मिळते पुढे हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। मात्र उदय कोतवाल आणि आपटे कुठून लपले होते, पोलिसांकडून काय समोर माहिती येते का? अद्यापपर्यंत मात्र पोलिसांकडून याबाबत काही माहिती देण्यात आलेली नाहीये। मात्र या दोघांना सध्या अटक करण्यात आली आहे। याबाबत अद्यापपर्यंत पोलिसांनी पुढील काही माहिती नाही। तुषार आपटे आणि कोतवाल, या उदय कोतवाल हे बदलापूरच्या शाळेचे अध्यक्ष आहेत, तर तुषार आपटे हे सचिव आहेत। या दोघांना 1.5 महिन्यानंतर पोलिसांनी आता अटक केलेली आहे। अभिजित, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।